नमस्कार, मी मयुरी जाधव. मी कृष्णानगर वनवासवाडी येथे राहते. दरवर्षी आपल्या घरी जो गणपती गौरीचा सण होतो तो दरवर्षी काही ना काहीतरी थीम घेऊनच येतो. तसं ह्या वर्षी आपण एक नवीन थीम घेतली, कैलास पर्वताची घेतली. शंकराची मूर्ती आम्ही पुण्यातनं शोधून आणली. माझ्या मैत्रिणींनी मला यामध्ये खूप सहकार्य केलं. सगळं सजावटीचं साहित्य आम्ही पुण्यातनं खरेदी केलं. घरी आल्यानंतर घरच्यांना सगळी संकल्पना सांगितली, ती त्यांना खूप आवडली. ती आचरणात आणण्यासाठी सासूबाईंनीही खूप महत्वाची मदत केली की पूर्ण वेळ मला इथं देता आला. त्यानंतर मला माझ्या मिस्टरांनी सपोर्ट केला की तुला जे हवंय, जे जिथं हवंय ते तिथं मी तुला लावून देतो, तू फक्त सांग. हा सपोर्ट त्यांचा झाला. मुलींनी छान रांगोळ्या काढल्या. दोघी तिघींनी मिळून आम्ही सगळं फराळाचं बनवलं. आणि सगळं झाल्यानंतर आता गौराई कशा बसवायचा हा मोठा प्रश्न. मग गौराई कशा बसायच्या, जागा कमी आहे, आपल्याला गौराई पण छान बसवायच्या. मग अशी कल्पना सुचली की आपण झोपाळ्यावर बसू. थोडक्यात आम्ही गौरी आमच्या झोपाळ्यावर बसवल्या. या वर्षी गौरी बसवताना मला आलेला एक अनुभव मला तुमच्याबरोबर शेअर करावा असं वाटतोय. अनुभव असा की मी असं ठरवलं की एका गौराईला आपण झुल्यावर बसवायचं आणि एका गौराईला खाली बसवायचं. एक गौराई झाली माझी, अर्ध्या तासात बसवून झाली झुल्यावरची. आणि नंतर खालची गौराई, आता दरवर्षी मी बसलेल्या गौरीची थेंब करते, म्हणजे मला त्याची प्रॅक्टिस आहे, म्हणजे मला ती जमते. या ह्याच्यात मी ती 11-11:30च्या दरम्यान बनवायला घेतली. काही केल्या 3 वाजले तरी ती काही गौराई खाली बसेना. 3-3:15च्या दरम्यान मी विचार केला की जाऊ दे, आता एवढा वेळ गेला, 3 तास 4 तास, आता आपण हिला सुद्धा झुल्यावर बसवावं. म्हणून मी झुल्याचं सगळं साहित्य परत तयार केलं आणि तिला झुल्यावर बसवली. तर अवघ्या 20 मिनिटात, तुम्ही विश्वास ठेवणार नाही, अवघ्या 20 मिनिटात माझी गौराई बसून तयार झाली. मला हा अनुभव एवढा हे वाटला की तिला सुद्धा त्यात सुद्धा गौरीला खरंच झोपाळ्यावर बसायचं होतं का, हा हट्ट होता का तिचा सकाळपासूनचा. शेवटी तिने तो हट्ट माझ्याकडनं पूर्ण करून घेतला आणि तिने झोपाळ्यावरच बसून घेतलं. हे किती खरं किती खोटं, ह्यातून काय आपण घ्यायचं, काय सोडून द्यायचं, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न. पण मला हे तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं, म्हणून मी माझा हा अनुभव शेअर केला. धन्यवाद. गौरी झोपाळ्यात बसवताना आम्ही मग आता सुचेना की झोपाळ्यात आपल्या घरात आपण बांधणार कसं करणार. मग थोडंसं बुद्धी चालवलंय, थोडंसं युट्यूबचं पण आम्ही मदत घेतली आणि मग पाटावर गौराई बसवल्या. त्याच्या खाली आम्ही डबा ठेवला, डब्यावर पाट ठेवला, पाटावर स्टँड ठेवून व्यवस्थित गौराई बसवून घेतल्या. आणि मग नुसत्या त्या माळा ज्या आहेत त्या आम्ही नुसत्या टक केल्या सेलोटेप आणि त्यावर सेफ्टी पिनाने वर प्लेन करून टाकल्या. अशा पद्धतीने त्या झोपाळ्यावर बसल्या. अशा पद्धतीने आमचा या वर्षीचा गौरी गणपतीचा सण, झोपाळ्यावर बसलेल्या गौराई आणि शिवशंकर शंभो आणि गणपती बाप्पा असं कुटुंब आपण इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.